आम्हाला खूप चांगलं वाटतंय। आमची प्रॅक्टिस चांगल्यापणे झालेली आहे। असोसिएशन कोच यांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिलेला आहे। आमचं सिलेक्शन झालं होतं। कोचांच्या सोबत राहता आम्हाला सांगता कसं कसं काय खेळायचं। आम्ही प्रॅक्टिस आमची चालूच आहे रोज आणि सगळ्या प्लेयर्स मध्ये पण चांगलं वाटतंय। आता सगळ्यांचा गेम सुधारलेला आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळायला इथून। आणि टेनिस बॉल क्रिकेट हे मला खूप आवडतं आणि जे प्लेयर्स आहे हे पण खूप असं पॅशन आहे त्यांच्यामध्ये आणि यावेळेस जिंकून येण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत आम्ही। नमस्कार, मी नीरज जाधव, मी मॅनेजर आहे विजय स्पोर्ट्स क्लबचा। तर जसं तुम्ही बघू शकता की आपण एक इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे मुलं आहेत किंवा एक असा प्लॅटफॉर्म तयार करू लागलो की ज्याच्याने समजा टेनिस क्रिकेट हे नेक्स्ट लेवलवर कसं घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आपण ही पुरी योजना राखतोय। इथून पुढे मुलांना एक असा प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे की जिथून पोरं टेनिस बॉलपेक्षा दुसऱ्या बॉलवर पण गेले पाहिजे क्रिकेटमध्ये। आता हा पहिला स्पोर्ट्स क्लब आहे जो स्वतः स्पोर्ट्समॅन ओन करताय आणि स्पोर्ट्समॅनसाठी आहे। तर हा एकमेव असं क्लब आहे ह्या परिसरामध्ये की जिथून पुढे ह्या मुलांचं काहीतरी फ्युचर बनेल, त्याच्यासाठी आपण इथून कंटिन्युअस ट्राय करत राहू। सध्या आंतरराज्य जी क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये टेनिस बॉल स्पर्धा होते, कशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलं किंवा काय? सर आम्ही याचं 3 दिवसाचं शिबिर ठेवलं होतं। सिलेक्शन ट्रायल्स होते, त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 जण सहभागी झाले होते। त्याच्यातनं आपण छत्रपती संभाजीनगर टेनिस बॉल क्रिकेटची जी टीम आपली बनलेली आहे त्याच्यामध्ये आपण प्लेयर सिलेक्शन केलेले आहेत। जवळपास ह्याच्यामध्ये 2 टीम आपण खेळतोय, शहर आणि ग्रामीणमध्ये। त्या 2 गटामध्ये आपण खेळतोय। अंडर 19चं चालतोय आपलं टुर्नामेंट हा आणि उदगीर येथे होणार आहे। आणि आपले असे बरेचसे स्टुडंट्स जे आहेत ते नॅशनल पर्यंत खेळलेले आहेत। सुमित डागरडवे आहे, स्वप्नील कांबळे आहे, अनमोल कांबळे आहे, रवी मालेवाड आहे, हे सगळे नॅशनल प्लेयर्स आहेत। हे प्लेयर जवळपास आपले आतापर्यंत जर आपल्या हिस्ट्रीमध्ये बघितले तर जवळपास 70 ते 80 मुलं स्टेट खेळून गेलेली आहेत आणि इथून असाच प्रतिसाद आपल्याला मिळत राहो आणि येणाऱ्या टुर्नामेंटसाठी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पुढे बोलतो। छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ही मागील जवळपास 30 ते 32 वर्षापासून जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ म्हणजे जो रेग्युलर क्रिकेट आहे आपलं सीझन बॉल, त्यासाठी जे इक्विपमेंट लागतं खेळाडूंना, तर टेनिस बॉलमध्ये तसल्या प्रकारचे इक्विपमेंट लागत नाही आहे आणि सर्वसाधारण जे खेळाडू आहे ते गरीब घरचे खेळाडू आहे जे क्रिकेटसाठी पैसे खर्च करू शकत नाही, त्यांच्यासाठी हे खूप मोठं असं व्यासपीठ आहे। आणि ह्या खेळाला सेंट्रल गव्हर्नमेंट स्पोर्ट्स गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि DSO मध्ये सुद्धा हा खेळ खेळला जातो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे ज्युनियरच्या ज्या स्पर्धा आहेत त्या लातूर उद्योगीचे होत आहेत आणि त्यामध्ये आपण जिल्हा आणि शहराची अशी 2 संघाची निवड मागच्या 10 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामधून केलेली आहे आणि हे दोन्ही संघ हे आता राज्यासाठी सज्ज झालेले आहे आणि यामधले बरेच खेळाडू जे टेनिस बॉल क्रिकेटमधले रेग्युलर खेळणारे आहे, नॅशनल लेवलवर खेळलेले आहे आणि बऱ्याच खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा निवड झालेली आहे। आणि बघूया आपण चांगले संघ इथं निवडलेला आहे आणि नक्कीच ते आपल्या जिल्ह्यासाठी एक प्रथम स्थान प्राप्त करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि संघाला शुभेच्छा देतो। जय हिंद। मी सुरेश मिरकर, छत्रपती संभाजीनगर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे।